कथा कीर्तन चालू असताना पक्वाद्यानं गायकानं ऐकणाऱ्यानं जर व्हॉट्सअप खेळलं तर यायला कोण्या नरकात टाकावं हे यमाला पण सुधारणार नाही. हे ध्यानात ठेवा. विठाला विठाला माझं एक मत आहे, गायक असेल, मृदंगाचार्य असतील, श्रोते असतील, तुम्ही एखाद्या सर्वसामान्य गिरगावकरासारख्या साधारण व्यक्तीला, बाळ्याला फसितान, पण विटेवरचा मालक नाही फसू शकत. राजू तुम्हाला नाही फसू शकत, कारण तो लय चतुर आहे. त्याला फसू नका. एरवी कुठं वाट्या कट्ट्यावर विचकीचा मोबाईल, पण इथं नाही. इथं नाही व्हॉट्सअप खेळायचं, लक्षात ठेवलं पाहिजे. असो, का घोडे सांभाळले एवढा पुरावा आहे का? पूर्ण विधान. रावण मारल्याच्या नंतर लंकेचं राज्य बिभीषणाला दिलं आणि एके दिवशी कैकेयीने विचारलं, रामचंद्र जी, मला लंका पाहण्याची इच्छा आहे. बिभीषणाला निरोप पाठविला. त्या निरोपाचं पत्र बिभीषणाकडे गेलं आणि बिभीषणाने मूळ पाठवलं, म्हणजे एक 14 विमानापैकी एक विमान पाठविलं. त्या विमानामध्ये कैकेयी आईसाहेब बसल्या, मोठ्या आनंदाने लंकेत पोचल्या. बिभीषणाने एवढा सन्मान केला, एवढा सन्मान केला की त्या सन्मानाचं वर्णन सुद्धा एका ठिकाणी गोड आले, फार गोड वर्णन आले. पण कैकेयीच्या अंतःकरणामध्ये एक पापाचा गुरळा होता, पापाचा गुरळा. मी सगळ्यात सुरुवातीला बोललो की इतके तरुण तुमचे या शेलूत चारटा या नगरीतली तरुण मंडळी परमार्थात पडली, ही संस्काराची ताकद आहे. तुमच्या आई वडिलांचं पुण्य आहे, तुमच्या आजोबा पंजोबांचं पुण्य आहे, म्हणून चांगलं काम करण्याची इच्छा तुम्हाला झाली. ही तुमच्या वाडवडिलांची पुण्य आहे. कैकेयीच्या आईचं पाप तिच्या पाठीवर पडलं होतं, कैकेयीच्या आईचं पाप कैकेयीच्या पाठीवर पडलं होतं. म्हणून हिनं बऱ्याच रामायणामध्ये, त्रेतायुगामध्ये 17-18 तरी माझ्यासारख्या वेडपट गिरगावकराच्या वाचनात कैकेयीच्या 17-18 चुका आहेत. चुका आहेत कैकेयीच्या. तिची आई फार चुका करणारी होती. हो, आईचे पडसाद, आई वडिलांचे पडसाद लेकरावर पडत असते, लेकरावर पडत असते. कल्पना करा, इतकी वात्रट आणि इतकी जलोषयुक्त अंतःकरणाची कैकेयी होती. कैकेयी ज्या वेळेला बिभीषणानं तिचं आदर आतिथ्य केलं, पाहुणचार केला, बिभीषणानं सांगितलं, आईसाहेब तुम्ही लंकेत राहावं, आनंद वाटतोय. पण तिनं सांगितलं, लंका सर्व पाहिली, एकच ठिकाण पाहायचं राहिलं. बिभीषण, लंकेचे राजा, तुमचे भाऊ रावण यांनी माझी सून ज्या जागेवर ठेवली ती जागा पाहायची राहिली, ती जागा बघायची राहिली. तर बिभीषणानं मान खाली घातली. सज्जनांनो, का? ज्या जागेवर जगाच्या मालकीनीला राजा रावणाने त्रास दिला, ती जागा पाहणं बिभीषणानं बंद केलं. इतका बिभीषण काही गोष्टीनं सात्विक होता. असू द्या, खुर्चीसाठी आशा कोणाला असते त्याबद्दल दुमत नाही, पण बिभीषण सात्विक भजन करणारा होता. म्हणून तर मारुतीरायानं लावलेल्या आगीमध्ये बिभीषणाचं घर जळालं नव्हतं. प्रतापे सबळ नामाची, या नामाच्या ताकदीनं बिभीषणानं आपलं घर जळू दिलं नव्हतं. इतका श्रेष्ठ भजन्या होता बिभीषण, एवढा श्रेष्ठ वारकरी होता. आता मालकाने त्याला मूर्ख म्हणले, ती आपली ताकद नाही, आपण नाही म्हणायचं, माझी पात्रता नाही, म्हणजे आपली पात्रताच नाही, माझ्यासारख्या कीर्तन करायची पात्रता नाही बिभीषणाला मूर्ख म्हणण्याची. तर बिभीषणानं सांगितलं, आईसाहेब ज्या ठिकाणावर जगाच्या मालकीनीला माझ्या रावण नावाच्या भावाने त्रास दिला, ते ठिकाण मी पाहणं, मी गादीवर बसलो त्या दिवसपासून बंद केलंय. तर कैकेयीनं सांगितलं, राजा तुम्हाला जरी बघा वाटत नसेल तर माझी सून होती, मी तिथं जावं. तर बिभीषणानं सांगितले, विमानात बसा, पार्षद असतील, पार्षद तुम्हाला तिथे घेऊन जातील. तो पार्षदांनी सांगितलं, मालक ज्या नगरीमध्ये रावण होता त्यावेळेला आम्ही सोन्याच्याच गावात राहत होतो, पण आमच्या डोक्यावर एक भीतीचं सावट होतं. ज्या वेळेला रावण मृत्यू पावला आणि तुमच्यासारखा सदाचारी, धर्मनिष्ठ, भजन करणारा वारकरी राजा खुर्चीवर बसला, त्या दिवसपासून या नगरीत आनंद प्राप्त झाला आणि तुमच्यासारख्या वारकऱ्याला ही लंका ताब्यात दिली. ते रामप्रभू, त्या रामप्रभूच्या धर्मपत्नीला, जगाच्या मालकीनीला जिथं त्रास झाला तिथं आम्ही इमान घेऊन जाणार नाहीत. भलं तुम्ही आम्हाला ड्युटीहून काढून टाकलं तरी हरकत नाही, भलं तुम्ही आम्हाला समुद्रात ढकललं तरी हरकत नाही, पण ती अपवित्र जागा जिथं मालकीनीला त्रास झालाय ती दुःखद जागा बघायची नाही. वर्णन करतात माधव महाराज मगरांचं वाक्य आहे. वैकुंठवासी धर्मभास्कर वक्ते बाबा एका भागवतात बोलत होते की
वक्ते बाबांचा एक निर्वाळा मी पंढरपूरला ऐकिलता, प्रवचनात सुद्धा ऐकिलता की वक्ते बाबा म्हणले ज्या ठिकाणी सीतेला 6 महिने 26 दिवस त्रास दिला का तितक्या जागेवर गवत उगत नव्हतं. म्हणजे धरणी सुद्धा पीक धरीत नव्हती तितकी जागा. जोपर्यंत सीताई साहेब होत्या तोपर्यंत ती जागा, जेथ सीतेची वस्ती घडे राम राम स्मरती झाडे. जोपर्यंत सीताई साहेब होत्या तोपर्यंत तितका भाग राम राम म्हणत होता. पण सीतेला एवढा दुःख, इतकं दुःख राक्षसनीनं दिलं, इतकं दुःख रावणानं दिलं, म्हणून ती जागा इतकी दुःखमय, तितकी जागा धरणी धरत नव्हती, धन धरत नव्हती, पीक धरत नव्हती. कल्पना करा बघा, एखादी काही केमिकल वस्तू पडल्याच्या नंतर तितक्या जागेवर पीक येत नाही. जिथं वीज पडली तिथली जागा धरणीवरची ती पीक जळून जाते, इतकी विशुद्धता होती. म्हणून पार्षदानं ती जागा निघाली. पण मनोवेगा स्थितम यज्जायतेन पुष्पकाः, म्हणजे शब्दाच्या मनाच्या स्थितीत चालणारं 14 विमानापैकी एक विमान होतं. त्या विमानाच्या मनावस्थेच्या नावाच्या विमानामध्ये कैकेयी बसली आणि विमानाला सांगितलं अधिष्ठितम यतयवाटिकाः, तिला अशोक वाटिका म्हणायचे, आणि तिथे हे विमान गेलं पाहिजे. त्या दिशेला विमान गेलं, कैकेयी तिथं बसल्या. पाहिलं ते सविस्तर वृत्तांत, बघितला तो. वापस आल्या. पुन्हा कैकेयीला एके दिवशी जाण्याची इच्छा झाली. विभीषणाने विचार केला कशाला जावं बाबा, काय जावं, काय गरज आहे जाण्यासाठी. मग पुन्हा रथात बसून गेल्या. ज्या वेळेला त्या रथात कैकेयी बसल्या तिथं पोचल्या आणि त्या दिवशी कैकेयीनं प्रश्न केला, इतकी जागा पिक्का धरीत नाही. अशोकाला विचारलं तर अशोकानं सांगितलं, आई साहेब या ठिकाणी जगाच्या माईला त्रास झालाय, याच ठिकाणी विश्वाची माय राजा रावणानं डांबून ठेवली होती. अत्यंत उक्साबुक्शी सारखं जीवनभर हृदय रडत होतं 6 महिने 27 दिवस, आणि त्या आक्रोशात जगाच्या मालकाचं चिंतन करत होती. ही अत्यंत दुःखदायी भूमी आहे. हे चिंतन ज्या वेळेला रथाच्या घोड्यानं ऐकलं का त्यावेळेला घोड्यानं प्राण सोडला. त्यावेळेला घोड्यानं प्राण सोडला. ते दुःख सहन करण्याची ताकद नव्हती. हे 2 घोडे द्वापार युगात जन्माला आले. द्वापार युगात. पुन्हा एक प्रसंग सांगतो, पुन्हा एक प्रसंग. प्रभू रामचंद्राला शरयूच्या तीरावर नागरोंधर नावाच्या वृक्षाखाली सोडलं. त्यावेळेला रथाला 2 घोडे होते. 2 घोडे, कार्तवीर्य आणि कार्तभाम, हे 2 घोडे होते. तिथपर्यंत सोडले. आणि ज्या वेळेला सुमंत नावाचा व्यक्ती रथ घरी घेऊन येत होता त्यावेळेला रथाच्या चाकाला बारीक बारीक अशी चिखलाची चिट्टे लागत होती. सुमंताने विचार केला आजूबाजूला कुठेही चिखल नाही, रस्त्यात चिखल नाही, चाकाला का लागतो. बागदोर आखाडा पाहतो तो घोड्याच्या डोळ्यातून पाणी टपकते. प्रभू रामचंद्राला वनात सोडल्याच्या नंतर घोडे शोक करत होती. ही घोडी परत आली. आपल्याला एकच माहिती आहे, उर्मिला 14 वर्ष 27 दिवस, उर्मिलेनं 14 वर्ष 28व्या दिवशी उपास सोडला. लक्ष्मण वनवासात गेले तोपर्यंत उर्मिला उपाशी. भगवान लक्ष्मण प्रभू रामचंद्रासोबत वनवासाला गेले तर 14 वर्ष 27 दिवस लक्ष्मणानं पाणी पिलं नाही. आपल्याला इतका उपवास माहिती आहे. पण सज्जनांनो, पुराण नीट पहा. रामायणात शोधू नका, वेगळ्या पुराणात पहा. रामायणात नका शोधू. बरेच पुरावे दुसऱ्या पुराणात शोधतात. महाराज अगस्तीला पुढच्या अवतारात पाणी पाजलं हे भागवतात ऐकायचं नाही. विषय तर भागवतातलाच आहे, पण भागवतात लिहिलेला नाही, दुसऱ्या पुराणात पाहायचा. सुदाम देवाची गरिबी नुसत्या चण्यामुळे झाली नाही. मागचं काय प्रकरण होतं हे भागवतातला प्रसंग आहे, पण दुसऱ्या पुराणात दिला. आजामेळ नावाचा ब्राह्मण एवढा मोठा विद्वान होता, पण वेशीशी संग केला. ही कथा भागवतातली आहे, पण मागची कथा आजामेळाला संन्यासी असताना मानवी रूप प्राप्त झालं पुढे आणि वेशीशी संग करावा लागला. हे दुसऱ्या पुराणाचा आधार घेऊन भागवतात ती कथा सांगायची असती. म्हणून कधी कधी बुटकभर पाणी घेऊन समुद्राला आंघोळ घालायला जाऊ नका. त्या बुटक्यानं आपलं तोंड धुत जा, म्हणजे आरशात पाहिल्यावर आपल्याला मळमळ होणार नाही. कधी कधी आंघोळ करायची नाही, बुटकं भर पाणी घेऊन समुद्राला आंघोळ घालायला जायचं, असं चुकीचं काम कधीच करायचं नाही. बघत सखोल त्याचा अभ्यास केला पाहिजे, मग लक्षात येत असते. कल्पना करा, वापस ज्या वेळेला प्रभू रामचंद्र वनाला गेले त्यावेळेला ही जी 2 घोडे होती, सुमंत नावाच्या प्रधानाला तबेल्यातनं निरोप आला, ही 2 घोडे दाना खात नाहीत, म्हणजे हरभरे खात नाहीत, हे चणे खात नाहीत. सुमंत स्वतःहून आले, घोड्याच्या पाठीवर हात फिरिला, का दाना खात नाहीत.
तर डोळ्यातून पाणी आलं. त्या पाण्याचा संकेत असा झाला, जोपर्यंत जगाचा बाप अयोध्येत परत येत नाही तोपर्यंत आम्ही दाण्याला तोंड लावणार नाहीत. दोन्ही घोडे उपवासी. 14 वर्ष 27व्या 28व्या दिवशी प्रवेश झाला. गुडिया तोरणे मोठ्या आनंद 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 अयोध्येत झाला. गुड्या लावू लागले वगैरे 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 वगैरे. इतका आनंद इतका आनंद इतका आनंद की ते आनंद मोजता येणार नाही. सगळ्यांच्या भेटी गाठी झाल्या. पण सुमंतजीनं सूर्य अस्ताला जायच्या वेळेला एक वाक्य सांगितलं. प्रभू सगळ्यांना भेटले. कौशल्यनं सांगितलं, सुमित्रेनं सांगितलं, शत्रुघ्नानं सांगितलं, महर्षी वशिष्ठांनी सांगितलं. अशी बरीच लोक आहेत. सर्वत्र एकत्र आले आणि प्रभूला सांगितलं, प्रभू आपण गेल्याच्या नंतर तुम्ही परत येईपर्यंत अन्न स्वीकारणार नाही. असा वारसा असा वसा घोड्यांचा आहे. तबेल्यात पोचले. घोड्यांच्या पाठीवरून हात फिरिला. महाराज 7वा अवतार एका साधूच्या ताब्यात होता. बोलीला वाल्मिक तैशीची करीन वर्तोनी दावीन म्हणे नामा. नामदेवराय सांगतात, वाल्मिकानं जसं लिहिलं तसंच 7व्या अवतारात वागता आलं. त्याच्या व्यतिरिक्त वागता आलं नाही. 7व्या अवतारात प्रभू रामचंद्र जगाचा बाप होते, तरी पण इंद्रजित उठू शकले नाही. इंद्रजित उठिला म्हणजे पोरीच्या कपाळावरचं कुंकू शाबित राहिलं असतं. लक्ष्मणाच्या हातानं जावाई मेला, तरी भावाच्या हातानं मेलेला जावाई जिवंत प्रभू रामचंद्राला करता येत होता आणि तिच्या कपाळावरचं कुंकू शाबित ठेवता येत होतं. पण तसं रामायणात वाल्मिकानं लिहिलं नव्हतं. याच्याकरता प्रभू रामचंद्राला वागता आलं नाही. 7व्या अवतारात घोड्याची चर्या करावी असं रामायणात लिहिलं नव्हतं. म्हणून जगाच्या मालकानं त्या दोन्ही घोड्याहून हात फिरिला. सांगितलं, बाळांनो आमच्या कुटुंबासाठी तुम्ही 14 वर्ष 28 दिवसाचा उपवास धरता. काय तुमची कृपा आहे रे आमच्यावर. सीतेवर माझ्यावर लखनलालजीवर तुमची किती कृपा आहे. या सूर्यवंशातल्या राजावर तुमची किती कृपा आहे, किती माया आहे, किती प्रेम आहे. मी काय करू शकतो रे. पण एक लक्षात ठेवा, पाठीवर थाप टाकली. पुढच्या जन्मात अर्जुनासारख्या शूर व्यक्तीच्या दारात जन्माला येतात आणि मागचं कर्तव्याचं गाठोडं, हे मागचं कर्माचं गाठोडं ते उत्तीर्ण होण्यासाठी मी तिथं तुमची सेवा करीन. म्हणून देखिलावो माये चक्रभुज स्वभावी आणि वारू ते वागवी अर्जुनाचे. याच्या करता अर्जुनाची घोडी सांभाळी. विठोबार कर्तव्याने, लक्ष्मीने, धनधान्याने, उद्योग क्षेत्राने गोड सासा विळखा घातलेली, सर्व तरुणांना रोजगार मिळेल अशी एक मोठी नगरी, ज्या नगरीला शासन दरबारी दिव्य असं नाव प्राप्त झालं. छत्रपती धर्मवीर संभाजीनगर. छत्रपती संभाजीनगर असं शासकीय दरबारी ज्या नगरीला नाव प्राप्त झालं, अशी अनंत लोकांना रोजगार देणारी नगरी छत्रपती संभाजीनगर. अशा पावन नगरीच्या पायथ्याला उशाला असलेलं हे तुमचं शेलूद चारठा नावाचं गाव. या गावातल्या ग्रामस्थांच्या वतीनं, तरुणांच्या वतीनं, ज्येष्ठ श्रेष्ठांच्या वतीने, मायमावल्यांच्या वतीने चालत असलेला ज्ञानयज्ञ, या परमपावन यज्ञात माझ्यासारख्या अल्पज्ञानी गिरगावकराला 2 तास विटेवरच्या मालकाचं चिंतन सांगण्याचा योग आला. माझं महत्भाग्य. दरणीय अशोकांना तारखेच्या संदर्भात बोलत होते, सोबत आलेत. पांडुरंग अण्णा आहेत, आमचे फकीरराव महाराज आहेत. आदी करून या सर, या सर. त्या दिवशी भेट झाली ती आपल्या इथं कार्यक्रम. हो, आध्यात्मिक क्षेत्रामध्ये आदरणीय साहेबांची मोठी वर्णी आहे. ही लोक आहेत म्हणून मस्ताळलेली माणसं शिस्तीत आहेत. कधी कधी त्यांना काठी हातात घ्यावं वाटत नाही, पण करता काय. कोण्याही शेतकऱ्याला पैसे खर्चून फवाऱ्याचं औषध आणा वाटत नाही, पण किडे मरत नाही, त्याच्याकरता फवारावं लागतंय. म्हणून या डिपार्टमेंट क्षेत्रामध्ये कार्यरत असताना आदरणीय मुरलीधरराव खोकले साहेब आता विद्यमान करमाड पोलीस स्टेशनचे आधिपत्य त्यांच्याकडे आहे. तिथेही त्या दिवशी कार्यक्रम आटपल्याच्या नंतर एका
दौऱ्याहून ते आलते, तिथेही भेट झाली. आज स्वतःहून या कार्यक्रमात त्यांनी हजेरी लावली. सर्व वारकऱ्यांच्या वतीनं आदरणीय साहेबांना धन्यवाद. असाच डिपार्टमेंट क्षेत्रातला प्रत्येक क्षेत्रातलं सहकार्य या धर्म पुनीत कार्याला असावं. असतं त्यांचं, असतं, त्याबद्दल दुमत नाही. माझ्या रयतेचे राजा छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव असेल, माझे धर्मवीर संभाजीराजे त्यांचा जन्मोत्सव असेल, मोठ्या मोठ्या महामानवांचे जन्मोत्सव असतात. अशा जन्मोत्सवाच्या वेळेला बऱ्यापैकी रॅल्या वगैरे निघतात. कधी कधी त्याच्यातलं दुष्कर्म यांना बघा वाटत नाही. दुःख वाटतं यांना सुद्धा ते पाहिलेलं. त्या मिरवणुकीमधले अमानुष कर्म करणारे तरुण, वात्रट गाण्यावर नाचणारी तरुण, ही यांना बघा वाटत नाही. पण ते सुद्धा त्याच्यातले अमानुष प्रकार टाळायचं काम या लोकांमुळे थांबल्या जाते. म्हणून धर्माच्या प्रचारक स्थितीमध्ये सगळ्या लोकांना वचप बसवायची ताकद यांच्यात आहे. म्हणून कीर्तनातल्या काहीतरी कोटीपटीचं पुण्य तुमच्या सुद्धा यादीत पडत असते. कर्तव्याची निष्ठा असते. माणसानं चांगलं काम केलं की तो सुद्धा हजारो कीर्तनकाराच्या बरोबरीचा असतो. धरणीय साहेबांचं संप्रदायावर गोड प्रेम आहे, धर्मावर प्रेम आहे. सर्वसामान्यांना न्याय मिळवून देण्याचं काम ज्यांच्या हातात होत असते असे आदरणीय गोखले साहेब, त्यांना सुद्धा धन्यवाद. आदरणीय हरिभक्तीपरायण या सप्ताहाला लाभलेलं गोडसं मार्गदर्शक व्यक्तिमत्व सोमनाथ आप्पा चौधरी यांना पुनश्च धन्यवाद देतो. तरुण संघटित करून, एकत्रित करून एवढा मोठा उत्सव केला. महाराजांना धन्यवाद. उपस्थित दादा महाराज असतील, गायनाचार्य आदरणीय आमचे भगवान महाराज असतील, आदरणीय गणेश महाराज असतील, आदरणीय बाळू महाराज, आदी करून गणेश महाराज असतील, आमचे भोसले महाराज असतील, हे सर्व वारकऱ्यांच्या चरणी, मस्तक माझा पायावरी वारकरी संतांच्या उपस्थित श्रोत्यांच्या चरणी प्रणाम करतो. काही अंतरावर शांती ब्रह्म एकनाथ महाराजांचा अधिष्ठाने अर्धाच मिनिट भीक मागतो आणि हातवरी करून नाथबाबांचं चिंतन करा. बोला भानुदास एकनाथ, भानुदास एकनाथ.